नमस्कार. भावी शिक्षक व शिक्षिकांचे SR मराठी लेखणी या यूट्यूब चॅनलमध्ये मी सीमा सहर्ष स्वागत करत आहेत. तर मित्रांनो, आज आपण TET मध्ये घेण्यात येणाऱ्या पेपर 2 मधील विषय सामाजिक शास्त्र या विषयाचा अभ्यास करत आहोत आणि यातीलच विषय आहे इतिहास. आणि या इतिहासातील इयत्ता 8वी मधील नोट्स आपण बघणार आहोत. आणि आज आपण इयत्ता 8वीचा 5वा चॅप्टर अभ्यासणार आहोत. त्याचं नाव आहे सामाजिक व आर्थिक प्रबोधन. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. तत्पूर्वी तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल आणि तुम्ही जर अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. समोरचे बेल आयकॉन देखील प्रेस करा, जेणेकरून TET संदर्भात मी अपलोड केलेल्या व्हिडिओंचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जाईल आणि त्याचा तुम्हाला फायदाच होणार आहे. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. भारतीय समाजातील विविध प्रश्न दूर करण्यासाठी सुशिक्षित विचारवंत आपल्या लेखणीद्वारे जनजागृती करू लागले. तत्कालीन भारतात सुरू झालेल्या या वैचारिक जागृतीला भारतीय प्रबोधन असे म्हणतात. भारतीय प्रबोधन म्हणजे काय, तर भारतीय समाजातील विविध प्रश्न दूर करण्यासाठी सुशिक्षित विचारवंत आपल्या लेखणीद्वारे जनजागृती करू लागले आणि तत्कालीन भारतात सुरू झालेल्या या वैचारिक जागृतीलाच भारतीय प्रबोधन असे म्हणतात. ब्राह्मो समाज. राजा राममोहन रॉय यांनी इसवी सन 1828 मध्ये बंगाल प्रांतात ब्राह्मो समाजाची स्थापना केली. हा TET मध्ये येऊन गेलेला प्रश्न आहे. राजा राममोहन रॉय यांनी इसवी सन 1828 मध्ये बंगाल प्रांतात कोणत्या समाजाची स्थापना केली, तर ब्राह्मो समाजाची त्यांनी स्थापना केली. पुढील पाहूया या ब्राह्मो समाजाची तत्वे. एकेश्वरवाद, उच्च नीच असा भेदभाव न पाळणे, कर्मकांडास विरोध, प्रार्थनेचा मार्ग अनुसरणे ही ब्राह्मो समाजाची तत्वे होती. तुम्हाला TET मध्ये हा प्रश्न विचारण्यात येऊ शकतो आणि ते तिथे 4 पर्याय देतील आणि त्यामध्ये ब्राह्मो समाजाची तत्वे देतील आणि त्यात म्हणतील की यातील चुकीचा पर्याय ओळखा किंवा बरोबर पर्याय ओळखा. असा कोणताही गुंतागुंतीचा प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो. त्यामुळे आपल्याला मुद्दे नीट लक्षात ठेवायचे आहेत. ब्राह्मो समाजाची तत्वे: एकेश्वरवाद, उच्च नीच असा भेदभाव न करणे, कर्मकांडास विरोध, प्रार्थनेचा मार्ग अनुसरणे ही ब्राह्मो समाजाची तत्वे होती. पुढील नोट्स पाहूया. राजा राममोहन रॉय यांनी सती प्रथा, बालविवाह, पडदा पद्धती यांना विरोध केला. सती प्रथा, बालविवाह, पडदा पद्धती यांना विरोध कोणी केला, तर राजा राममोहन रॉय यांनी या प्रथेला विरोध केला. विधवा विवाह, स्त्रियांचे शिक्षण यांचे समर्थन केले. कोलकाता येथे राजा राममोहन रॉय यांनी हिंदू कॉलेजची स्थापना केली. राजा राममोहन रॉय यांनी हिंदू कॉलेजची स्थापना कोठे केली, तर कोलकाता येथे. आणि कोणत्या कॉलेजची, तर हिंदू कॉलेजची स्थापना त्यांनी केलेली आहे. संवाद कौमुदी हे राजा राममोहन रॉय यांचे वृत्तपत्र. राजा राममोहन रॉय यांचे वृत्तपत्र कोणते असे जर परीक्षेला विचारलं तर त्याचं उत्तर आहे संवाद कौमुदी. हे राजा राममोहन रॉय यांचे वृत्तपत्र आहे. आता पुढील आहे प्रार्थना समाज. आता आपण पाहिला ब्राह्मो समाज, आता बघणार आहोत प्रार्थना समाज. दादोजी पांडुरंग तरखडकर यांनी इसवी सन 1848 साली मुंबई येथे परमहंस सभेची स्थापना केली. दादोजी पांडुरंग तरखडकर यांनी इसवी सन 1848 साली मुंबई येथे कोणत्या सभेची स्थापना केली, तर परमहंस या सभेची स्थापना केली. कोणत्या साली, 1848 साली. आणि कोठे, तर मुंबई येथे. आणि कोणी, दादोजी पांडुरंग तरखडकर यांनी. अशा प्रकारे 4 प्रश्न इथे निर्माण होतात आणि ते हे आपल्याला
क्लिअर करून ठेवायचे आहेत. पुढील पाहूया नोट्स. दादोबांचे बंधू डॉक्टर आत्माराम पांडुरंग हे प्रार्थना समाजाचे पहिले अध्यक्ष होते. प्रार्थना समाजाचे पहिले अध्यक्ष कोणास म्हटले जाते तर दादोबांचे बंधू डॉक्टर आत्माराम पांडुरंग. कोणास? आत्माराम पांडुरंग यांना प्रार्थना समाजाचे पहिले अध्यक्ष मानले जाते. पुढील पाहूया. न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे डॉक्टर रा. गो. भांडारकर यांनी प्रार्थना समाजाचे काम पुढे चालवले. हा प्रश्नही TET मध्ये विचारण्यात आलेला आहे, येऊन गेलेला आहे. न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे डॉक्टर रा. गो. भांडारकर यांनी प्रार्थना समाजाचे काम पुढे चालवले. आता आपण पाहूया की प्रार्थना समाजाची तत्वे. प्रार्थना समाजाची तत्वे कोणती तर मूर्तीपूजेला विरोध, एकेश्वरवाद, कर्मकांडाला विरोध ही प्रार्थना समाजाची तत्वे होती. प्रार्थना समाजाची तत्वे कोणती तर मूर्तीपूजेला विरोध, एकेश्वरवाद, कर्मकांडाला विरोध ही प्रार्थना समाजाची तत्वे होती. पुढील नोट पाहूया. प्रार्थना समाजाने सामाजिक सुधारणेसाठी अनाथालये, स्त्री शिक्षण संस्था, कामगारांसाठी रात्रशाळा, दलितांसाठी संस्था सुरू केल्या. हा सुद्धा TET मध्ये IMP प्रश्न हे विचारण्यात आलेला आहे. प्रार्थना समाजाने सामाजिक सुधारणेसाठी अनाथालये, स्त्री शिक्षण संस्था, कामगारांसाठी रात्रशाळा, दलितांसाठी संस्था सुरू केल्या. पुढील पाहूया. पुढील प्रश्न 2018च्या TET मध्ये विचारण्यात आलेला आहे. प्रार्थना समाजाचे सदस्य महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी डिप्रेस्ड क्लासेस मिशन स्थापन करून त्या माध्यमातून सामाजिक समस्या सोडवण्याचा प्रयत्न केला. प्रार्थना समाजाचे सदस्य महर्षी विठ्ठल रामजी शिंदे. प्रार्थना समाजाचे सदस्य कोण तर महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी डिप्रेस्ड क्लासेस मिशन स्थापन करून, कोणते मिशन स्थापन करून? डिप्रेस्ड क्लासेस मिशन स्थापन करून त्या माध्यमातून सामाजिक समस्या सोडवण्याचा प्रयत्न केला. कोणत्या समस्या? सामाजिक समस्या सोडवण्याचा प्रयत्न केला. हा प्रश्न TET 2018च्या परीक्षेमध्ये विचारण्यात आला होता. पुढील पाहूया. सत्यशोधक समाज. मगाशी आपण पाहिलं की ब्राह्मो समाज, आता त्यानंतर पाहिलं प्रार्थना समाज आणि आता आहे सत्यशोधक समाज. तर पाहूया. महात्मा ज्योतिराव फुले यांनी इसवी सन 1873 मध्ये सत्यशोधक समाजाची स्थापना केली. सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली तर महात्मा ज्योतिराव फुले यांनी इसवी सन 1873 मध्ये सत्यशोधक समाजाची स्थापना केली. समतेच्या तत्वावर आधारित समाज निर्मितीसाठी सत्यशोधक समाजाने कार्य केले. त्यांनी स्पृश्यतेला विरोध केला. बहुजन समाजाच्या शिक्षणाचा पुरस्कार, स्त्री शिक्षणाचा पुरस्कार केला. तर पुन्हा एकदा आपण पाहूया. हा सुद्धा प्रश्न सत्यशोधक समाजावरील महात्मा ज्योतिराव फुले यांच्यावर आधारित हा प्रश्न आहे आणि हा सुद्धा प्रश्न TET 2018च्या परीक्षेमध्ये विचारण्यात आलेला आहे. आपण घेतलेल्या नोट्समधील बरेच असे प्रश्न आहेत की जे TET मध्ये विचारण्यात आलेले आहेत आणि इथून पुढे याच नोट्समधील प्रश्न विचारले जातील याची आपल्याला खात्री आहे. त्यामुळे हा व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघा, याचा तुम्हाला नक्कीच फायदा होणार आहे. आपण पाहत आहोत सत्यशोधक समाज. महात्मा ज्योतिराव फुले यांनी इसवी सन 1873 मध्ये सत्यशोधक समाजाची स्थापना केली. समतेच्या तत्वावर आधारित समाज निर्मितीसाठी सत्यशोधक समाजाने कार्य केले. त्यांनी स्पृश्यतेला विरोध केला. बहुजन समाजाच्या शिक्षणाचा पुरस्कार, स्त्री शिक्षणाचा पुरस्कार केला. पाहूया पुढील नोट्स. आता आपण पुन्हा एक प्रश्न TET 2013 मध्ये घेण्यात आलेला बघणार आहोत. 2013 ते 2018 या परीक्षेमध्ये सुद्धा हा विचारण्यात आलेला आहे.
तर महात्मा ज्योतिराव फुले यांच्याबद्दल आहे हा प्रश्न. तर पाहूया. महात्मा ज्योतिराव फुले यांनी ब्राह्मणांचे कसब, गुलामगिरी, शेतकऱ्याचा आसूड, सार्वजनिक सत्यधर्म अशा पुस्तकांच्या माध्यमातून समाज प्रबोधन केले. कोणत्या पुस्तकांच्या माध्यमातून महात्मा ज्योतिराव फुले यांनी समाज प्रबोधन केले? तर ब्राह्मणांचे कसब, गुलामगिरी, शेतकऱ्याचा आसूड, सार्वजनिक सत्यधर्म अशा पुस्तकांच्या माध्यमातून समाज प्रबोधन महात्मा फुले यांनी केले. स्त्री पुरुष अथवा माणसा माणसामध्ये भेद निर्माण करणाऱ्या चालीरीतींवर कडक टीका केली. स्त्री पुरुष अथवा माणसा माणसामध्ये भेद करणाऱ्या चालीरीतींवर कडक टीका त्यांनी केली. कोणी? तर महात्मा ज्योतिराव फुले यांनी. 2018चा हा प्रश्न आहे. आता पाहूया आर्य समाज. आर्य समाजाबद्दल आपण पाहूया. स्वामी दयानंद सरस्वती यांनी इसवी सन 1875 मध्ये आर्य समाजाची स्थापना केली. आर्य समाजाची स्थापना कोणी केली? तर स्वामी दयानंद सरस्वती यांनी इसवी सन कोणत्या साली? 1875 मध्ये आर्य समाजाची स्थापना केली. सत्यार्थ प्रकाश हा वेदांवर भाष्य करणारा ग्रंथ लिहिला. कोणी लिहिला? तर स्वामी दयानंद सरस्वती यांनी सत्यार्थ प्रकाश हा वेदांवर भाष्य करणारा ग्रंथ लिहिला. वेदांकडे परत चला असे आर्य समाजाचे ब्रीदवाक्य होते. आर्य समाजाचे ब्रीदवाक्य कोणते असे परीक्षेला विचारण्यात आलं तर सांगायचं की वेदांकडे परत चला असे आर्य समाजाचे ब्रीदवाक्य आहे असे आपल्याला तिथे दिलेले आहे. आर्य समाजाचा भारतभर शाखा उघडल्या. आर्य समाजाच्या भारतभर शाखा उघडल्या गेल्या. अशा प्रकारे आपण पाहिलं ब्राह्मण समाजाची तत्वे पाहिली, प्रार्थना समाज अभ्यासला, तसेच सत्यशोधक समाज हे आपण अभ्यासला आणि आर्य समाजाबद्दल हे आपण जाणून घेतले आहे. पाहूया पुढील नोट्स. रामकृष्ण मिशन बद्दल आपण जाणून घेऊया. रामकृष्ण परमहंस यांचे शिष्य स्वामी विवेकानंद यांनी इसवी सन 1797 मध्ये रामकृष्ण मिशनची स्थापना केली. रामकृष्ण मिशनची स्थापना कोणी केली? तर रामकृष्ण परमहंस यांचे शिष्य स्वामी विवेकानंद यांनी. आणि कोणत्या साली? तर 1797 मध्ये रामकृष्ण मिशनची स्थापना त्यांनी केली. स्वामी विवेकानंद उत्तम वक्ते होते. स्वामी विवेकानंद उत्तम वक्ते होते. इसवी सन 1893 मध्ये अमेरिकेतील शिकागो येथील विश्वधर्म परिषदेत हिंदू धर्माचे प्रतिनिधित्व केले. हा सुद्धा TET मध्ये विचारण्यात आलेला प्रश्न आहे. इसवी सन 1893 मध्ये अमेरिकेतील शिकागो येथील विश्वधर्म परिषदेत हिंदू धर्माचे प्रतिनिधित्व केले. कोणी? तर स्वामी विवेकानंद यांनी. भारतीयांना उठा, जागे व्हा व ध्येयप्राप्ती थांबू नका असे त्यांनी सांगितले. शिखांमधील धर्म सुधारणेसाठी अमृतसर येथे सिंग सभा स्थापन झाली. शिक्षण प्रसार व आधुनिकीकरण घडवून आणले गेले. बालविवाह, जरटकुमारी विवाह, हुंडा पद्धती, सती प्रथा, केशवपण, विधवा विवाहास विरोध अशा प्रथा समाजात होत्या. कोणत्या प्रथा समाजात होत्या? तर बालविवाह, जठर कुमारी विवाह, हुंडा पद्धती, सती प्रथा, केशवपण, विधवा विवाहास विरोध अशा प्रथा समाजात होत्या. पाहूया पुढील नोट्स. गव्हर्नर लॉर्ड बेटिंग याला सतीबंदीचा कायदा करण्यासाठी राजा राम मोहन रॉय यांसारख्या समाजसुधारकांनी मदत केली. गव्हर्नर लॉर्ड बेटिंग याला सतीबंदीचा कायदा करण्यासाठी राजा राम मोहन रॉय यांसारख्या
समाज सुधारकांनी मदत केली? पुढील पाहू. गोपाळ हरी देशमुख उर्फ लोकहितवादी यांनी रामपत्रातून स्त्री पुरुष समानतेचा पुरस्कार केला. हा सुद्धा TET मध्ये विचारण्यात आलेला प्रश्न आहे. गोपाळ हरी देशमुख यांच्याबद्दल गोपाळ हरी देशमुख उर्फ लोकहितवादी यांनी, गोपाळ हरी देशमुख यांचे नाव काय आहे, दुसरे नाव तर लोकहितवादी, यांनी शतपत्रातून स्त्री पुरुष समानतेचा पुरस्कार केला. पुढील सुद्धा प्रश्न TET मध्ये विचारण्यात आला आहे. 1848 मध्ये महात्मा फुले यांनी पुणे येथील भिडेवाड्यात मुलींची पहिली शाळा काढली. महात्मा फुले यांनी मुलींची पहिली शाळा कोणत्या साली काढली? तर 1848 मध्ये. आणि कोठे? पुणे येथील भिडेवाड्यात त्यांनी मुलीची पहिली शाळा काढली. 1848 मध्ये महात्मा फुले यांनी पुणे येथील भिडेवाड्यात मुलींची पहिली शाळा काढली. हा सुद्धा TET मध्ये येऊन गेलेला प्रश्न आहे. आणि पुढील नोट्स पाहूया. समाजातील कर्मठ लोकांनी केलेली टीका निंदा पत्करूनही सावित्रीबाईंनी शिक्षणाचे कार्य सुरू ठेवले. हा सुद्धा TET साठी IMP प्रश्न आहे. समाजातील कर्मठ लोकांनी केलेली टीका निंदा पत्करूनही सावित्रीबाईंनी शिक्षणाचे कार्य सुरू ठेवले. पुढील पाहूया. महात्मा फुले यांनी स्वतःच्या घरात बालहत्या प्रतिबंधक गृह स्थापन केले. कोणते गृह स्थापन केले? बालहत्या प्रतिबंधक गृह स्थापन केले. कोणी स्थापन केले? तर महात्मा फुले यांनी. आणि कुठे? तर स्वतःच्या घरामध्ये. हा सुद्धा TET मध्ये विचारण्यात आलेला प्रश्न आहे. महात्मा फुले बद्दल कोणताही प्रश्न तुम्हाला यापुढेही विचारला जाऊ शकतो. आणि पाहूया पुढील नोट्स. तत्पूर्वी तुम्ही जर अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून अशाच नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जात जाईल. पुढील पाहूया. पुढील प्रश्न 2018च्या TET मध्ये विचारण्यात आलेला आहे. पाहूयात. विधवांच्या पुनर्विवाहाला मान्यता मिळवून देण्यासाठी पंडित ईश्वरचंद्र विद्यासागर विष्णुशास्त्री पंडित वीरेन लिंगन पंतलू यांनी विशेष प्रयत्न केले. कोणी? पंडित ईश्वरचंद्र विद्यासागर विष्णुशास्त्री पंडित व वीरेन लिंगम पंतलू यांनी विशेष प्रयत्न केले. गोपाळ गणेश आगडकर यांनी आपल्या सुधारक या वृत्तपत्रातून, कोणत्या वृत्तपत्रातून? तर त्याचं नाव होतं सुधारक या वृत्तपत्रातून बालविवाह संमती वयाचा कायदा यावर मते मांडली. पुढील आहे. विठ्ठलरामजी शिंदे यांनी मुंबई येथे देवदासी प्रथेविरुद्ध परिषद भरवली. विठ्ठलरामजी शिंदे यांनी मुंबई येथे देवदासी प्रथेविरुद्ध परिषद भरवली. पुढील प्रश्न पाहूया. पुढील सलग 3 ते 4 प्रश्न 2018च्या परीक्षेमध्ये विचारण्यात आलेले आहेत. आणि आपण इयत्ता 8वीच्या इतिहासामधील 5वा चॅप्टर पाहत आहोत. त्याचं नाव आहे सामाजिक व धार्मिक प्रबोधन. आणि या चॅप्टरमधील जवळजवळ 17 ते 18 प्रश्न TET मध्ये येऊन गेलेले आहेत. आणि यामधील पुढील पाहूया. ताराबाई शिंदे यांनी स्त्री पुरुष तुलना या ग्रंथातून अत्यंत जहाल भाषेत स्त्रियांच्या हक्कांचा पुरस्कार केला. कोणी? ताराबाई शिंदे यांनी. कोणत्या ग्रंथातून? स्त्री पुरुष तुलना या ग्रंथातून. आणि कोणाच्या हक्कांचा पुरस्कार केला? तर स्त्रियांच्या हक्कांचा पुरस्कार त्यांनी केला. ताराबाई शिंदे 2018च्या TET मध्ये विचारण्यात आलेला प्रश्न आहे ताराबाई शिंदेबद्दल. पुढील आहेत. महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी पुण्यात अनाथ बालिकाश्रम सुरू केला. महर्षी धोंडो केशव कर्वे 2018चा प्रश्न TET 2018 मध्ये विचारण्यात आलेला प्रश्न आहे. महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्याबद्दल. यांनी पुण्यात अनाथ बालिकाश्रम सुरू केला. विधवा परित्यक्ता यांच्यासह सर्वच महिलांना शिक्षण घेऊन पायावर उभे राहता यावे हा त्यांचा हेतू होता. कोणाचा? महर्षी धोंडो केशव कर्वे यांचा.
हा 2018च्या टीईटीमध्ये विचारण्यात आलेला प्रश्न आहे. पुढील पाहूया. 20व्या शतकातील भारतातील पहिले महिला विद्यापीठ उभे राहिले. भारतातील पहिले विद्यापीठ केव्हा उभे राहिले तर 20व्या शतकामध्ये. पुढील पाहूया. पंडिता रमाबाई यांच्याबद्दल. पंडिता रमाबाई यांच्याबद्दल ही 2018च्या टीईटीमध्ये विचारण्यात आलेला प्रश्न आहे. पंडिता रमाबाईंनी शारदाश्रम संस्थेची स्थापना करून, कोणत्या संस्थेची स्थापना करून तर शारदाश्रम या संस्थेची स्थापना करून दिव्यांग मुले मुली स्त्रिया यांच्या पालनपोषणाची जबाबदारी स्वीकारली. उदाहरणार्थ त्यांच्या काही पुस्तकांचे त्या लेखिका आहेत, त्यांची नावे पाहूया. इंग्लंडचा प्रवास, श्री धर्मलिती यांच्या त्या लेखिका आहेत. कोणतर पंडिता रमाबाई. पुढील पाहूया. रमाबाई रानडे. पंडिता रमाबाई आणि रमाबाई रानडे 2018चा हा प्रश्न आहे. रमाबाई रानडे बद्दल ही प्रश्न 2018च्या प्रश्नपत्रिकेत विचारला होता. रमाबाई रानडे यांनी सेवा सदन संस्थेच्या माध्यमातून स्त्रियांसाठी परिचारिका अभ्यासक्रम सुरू केला. कोणता अभ्यासक्रम सुरू केला तर स्त्रियांसाठी परिचारिका अभ्यासक्रम सुरू केला. कोणी? रमाबाई रानडे यांनी. पुस्तक आमच्या गावातील आठवणी. त्यांचे पुस्तक आमच्या गावातील आठवणी हे आहे. हा सुद्धा टीईटीमध्ये विचारण्यात आलेला प्रश्न आहे. आपण जेवढ्या नोट्स पाहतो त्यातील बरेचसे प्रश्न परीक्षेला येऊन गेलेले आहेत आणि इथून पुढच्या होणाऱ्या एक्झाममध्येही प्रश्न विचारले जाऊ शकतात. त्यामुळे हे तुम्ही क्लिअर करून ठेवायचेच आहे, पाठच करून ठेवायचे आहे. आता पुढील प्रश्न आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल. यांच्याबद्दल प्रश्न टीईटीमध्ये विचारण्यात येत असतो. स्त्रियांवरील अन्यायाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या लेखनातून वाचा फोडली. स्त्रियांवरील अन्यायाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या लेखनातून काय केली? वाचा फोडली. पाहूया पुढील नोट्स. पुढील नोट्स महात्मा गांधींबद्दल आहेत. महात्मा गांधींनी स्त्री शिक्षणाचा पुरस्कार केला. स्त्रियांनी स्वातंत्र्य चळवळी दरम्यान मोलाचे योगदान दिले आहे. महात्मा गांधींनी स्त्री शिक्षणाचा पुरस्कार केला. महात्मा गांधी बद्दलही टीईटीमध्ये प्रश्न विचारण्यात येतो. स्त्री सुधारणा चळवळीमुळे समाजातील अन्यायकारक प्रथा बंद पडण्यास मदत झाली. स्त्री सुधारणा चळवळीमुळे समाजातील अन्यायकारक प्रथा बंद पडण्यास मदत झाली. अब्दुल लतीफ यांनी मुस्लिम समाजातील धर्म सुधारणेला सुरुवात केली. मुस्लिम समाजातील धर्म सुधारणेला सुरुवात कोणी केली तर अब्दुल लतीफ यांनी. अब्दुल लतीफ यांनी मुस्लिम समाजातील धर्म सुधारणेला सुरुवात केली. त्यांनी बंगाल प्रांतात द मोहम्मदन लिट्टी सोसायटी या संस्थेची स्थापना केली. कोणत्या सोसायटीची स्थापना केली? द मोहम्मदन लिटरी या सोसायटीची स्थापना केली. पाहूया पुढील. सर सय्यद अहमद खान यांनी मोहम्मद ॲग्लो ओरिएंटल कॉलेज स्थापन केले. कोणते कॉलेज स्थापन केले तर मोहम्मद ॲग्लो ओरिएंटल कॉलेज स्थापन केले. कोणी? सर सय्यद अहमद यांनी. आता पुढील प्रश्न, पुढील नोट्स पाहूया. 1915 हिंदू समाजाला सन्मानाचे स्थान मिळावे म्हणून 1915 साली हिंदू महासभा या संघटनेची स्थापना झाली. 1915 साली हिंदू समाजाला सन्मानाचे स्थान मिळावे म्हणून, कशाचे स्थान मिळावे म्हणून तर सन्मानाचे स्थान मिळावे म्हणून 1915 साली हिंदू महासभा या संघटनेची स्थापना झाली. पंडित मदन मोहन मालवीय यांनी बनारस हिंदी विद्यापीठाची पायाभरणी केली. पंडित मदन मोहन मालवीय यांनी बनारस हिंदी विद्यापीठाची पायाभरणी केली. डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार यांनी
1925 साली राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना केली. कुठे केली तर नागपूर येथे त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना केली. पुढील पाहू, हिंदुत्ववादी तरुणाची शिस्तबद्ध व चरित्रसंपन्न संघटना उभारणे हे त्यांचे ध्येय होते. हिंदुत्ववादी तरुणांची शिस्तबद्ध व चरित्रसंपन्न संघटना उभारणे हे त्यांचे ध्येय होते. कोणाचे? डॉक्टर केशव बळीराम यांचे. पुढील प्रश्न आहे स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल ही TET मध्ये विचारलं जाऊ शकतं. तर पाहूया, स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर हे सावरकरांचे पूर्ण नाव आहे. विनायक दामोदर सावरकर यांनी रत्नागिरी येथे धर्मातील सर्व जातींना मुक्त प्रवेश असणाऱ्या पतितपावन धर्मातील पतितपावन मंदिराची निर्मिती केली. पुन्हा एकदा पाहू, स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी रत्नागिरी येथे धर्मातील सर्व जातींना मुक्त प्रवेश असणाऱ्या पतितपावन मंदिराची निर्मिती केली. सहभोजनवादी कार्यक्रम राबवले. स्वातंत्र्य, समता, राष्ट्रवाद या कल्पनांनी भारलेल्या सुधारकांनी राजकीय क्षेत्रात राष्ट्रव्यापी चळवळ उभी केली. स्वातंत्र्यवीर वि. सावरकर यांनी रत्नागिरी येथे धर्मातील सर्व जातींना मुक्त प्रवेश असणाऱ्या पतितपावन मंदिराची स्थापना केली आणि या मंदिरामध्ये सर्व जातींना जाण्यास परवानगी होती. तसेच सहभोजनादी कार्यक्रम राबवले. स्वातंत्र्य, समता, राष्ट्रवाद या कल्पनांनी भारलेल्या सुधारकांनी राजकीय क्षेत्रात राष्ट्रव्यापी चळवळ उभी केली. तर अशा प्रकारे मित्रांनो, आपण इयत्ता 8वीच्या पुस्तकामधील 5वा चॅप्टर अभ्यासला आहे आणि त्यामधील सर्व नोट्स आपण अभ्यासल्या आणि त्यातील बऱ्याच असे प्रश्न होते, बऱ्याच अशा काही नोट्स होत्या ज्या की आपल्याला TET मध्ये विचारण्यात आल्या होत्या आणि येणाऱ्या TET मध्ये याच मधील प्रश्न विचारले जाणार आहेत. त्यामुळे तुम्ही इयत्ता 8वीचा इतिहास कव्हर करायचा. त्याचबरोबर सामाजिक शास्त्रे या विषयासाठी कोणकोणते विषय अभ्यास करणे आवश्यक आहे तर इतिहास, भूगोल, नागरिक शास्त्र, इतिहास, भूगोल आणि नागरिक शास्त्र. तर यामध्ये इतिहासाचे आणि नागरिक शास्त्र या विषयावर 30 प्रश्न असतात आणि भूगोल, अर्थशास्त्र या विषयावर किती प्रश्न असतात तर 30 प्रश्न. अशा प्रकारे 30 आणि 30 अधिक 30 60 मार्कांचा सामाजिक शास्त्र हा विषय असतो आणि ज्यांनी सोशल सायन्स हा निवडला आहे त्यांच्यासाठी फक्त हा उपयुक्त आहे आणि ज्यांनी गणित आणि विज्ञान विषय निवडलेला आहे TET पेपर 2 साठी तर त्यांनी सायन्स विषयाचा अभ्यास करणे गरजेचे आहे. त्यांना इतिहास या विषयाचा स्टडी करणे महत्त्वाचे नाही. फक्त त्यांनी सायन्स, विज्ञान आणि गणितावर कॉन्सन्ट्रेट करायचं आणि ज्यांनी सोशल स्टडीज घेतला आहे, सोशल स्टडीज ज्यांनी घेतलेला आहे त्यांनी फक्त हिस्ट्री, जिओग्राफी अशा प्रकारच्या विषयावर भर द्यायचा आहे. इयत्ता 6वी ते 8वी मधील इतिहास, 6वी ते 8वी इतिहास, भूगोल, नागरिक शास्त्र या विषयाचा अभ्यास सामाजिक शास्त्रीय विषयासाठी करायचा आहे आणि त्यातीलच प्रश्न तुम्हाला पाठ्यक्रमावर आधारितच प्रश्न तुम्हाला TET मध्ये विचारण्यात येतात. बाकीचे प्रश्न विचारले जात नाही. त्यामुळे तुम्ही पाठ्यपुस्तकांचाच अभ्यास करा, बाकीचा कुठलाही अभ्यास करू नका आणि तुम्ही 100% पास होणार. हा तुम्ही स्टडी केला ना 100% 100% गॅरंटी आहे तुम्ही पास होणार. फक्त तुम्ही नीट अभ्यास करा, लक्षात ठेवा आणि आपण व्हिडिओ अपलोड केलेले तुम्ही नीट बघत जा, शेवटपर्यंत बघत जा आणि त्याचा तुम्हाला नक्कीच फायदा होणार आहे. आणि मित्रांनो, जर मैत्रिणींनो जर माझ्याकडून बोलताना किंवा एखादा प्रश्नाचा उच्चार करताना जर चूक झाली असेल तर तीही मला कळवा, मी ती मान्य करेल आणि पुढील व्हिडिओमध्ये ती सुधारण्याचा नक्कीच प्रयत्न करेल. तर मित्रांनो, अशा प्रकारे आजचा आपण हा पार्ट इथे संपवूया. पार्ट 5 आपण आज पाहिला आणि नेक्स्ट एपिसोडमध्ये आपण आता 6 चॅप्टर बघणार आहोत. 6 चॅप्टर इयत्ता 8वीच्या इतिहासामधील चॅप्टर 6 पाहणार आहोत, ज्याचं नाव आहे स्वातंत्र्य
स्वातंत्र्य चळवळीच्या युगास प्रारंभ हे चॅप्टर आपण पाहणार आहोत पुढील व्हिडिओमध्ये. त्यामुळे चॅनलशी कनेक्टेड राहण्यासाठी प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा.